सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश सरके, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी प्रकरण जे आहे या प्रकरणाचं दुसरं प्रकरणातलं विदारण आणि झीज यामधील दुसरा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे. चला तर आपण या दुसऱ्या व्हिडिओला प्रारंभ करूया. प्रारंभीच तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, जला डोके चालूया. आणि यामध्ये दिलं आहे की विदारण प्रक्रियेत प्राणी आणि वनस्पती यांची काही भूमिका आहे का. असे विदारण रासायनिक की कायिक, खडी निर्मिती उद्योगात कोणत्या प्रकारचे विदारण होते, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर साधारणपणे इथं 2 प्रश्नचिन्ह दिलेत, म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला आहे की असे विदारण प्राणी आणि वनस्पती यांचा काही भूमिका आहे का. तर आपण सांगू शकतो की जुन्या इमारती असतात, भिंती असतात, जुने काही वाडे असतात, किल्ले असतात, आणि या इत्यादी वास्तूंच्या भेगांमध्ये तुम्ही झाडं पाहिलेली असतील आणि त्या झाडांची मुळं त्या भिंतीमध्ये काय होतात, आतमध्ये जातात. आणि तशाच प्रकारे निसर्गाला काय होतं, मग झाडांची मुळं जी असतात, खोड असतं, ते खोल जाण्याचा प्रयत्न करतं आणि त्यावेळेस त्या भिंतीवरती म्हणजे त्या खडकांवरती ताण पडतो आणि ती भिंत काय होतं, भेग ही मोठी मोठी होण्यास सुरुवात होते. तशाच पद्धतीनं खडकामध्ये अशा पद्धतीचं इमारतीमध्ये प्राणी किंवा वनस्पती जर गेले तर कीटक काही प्राण्यांमध्ये खडकांमध्ये फटी किंवा छिद्रे करून विदारणाला चालना देतात. आता दुसरं दिलं आहे की हे विदारण रासायनिक असते की कायिक. तर नेहमी लक्षात ठेवायचं, प्राण्यांमुळं आणि वनस्पतींमुळं प्रामुख्यानं कायिक विदारण हे घडून येतं आणि थोड्या प्रमाणात पृष्ठभागावरच काय होतं, दगडफूल असेल, आपण ऐकून आहोत हरिता, शेवाळ, या ज्या काही वनस्पती व काही जीवाणू यामुळं आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती झाल्यानं अल्पशा प्रमाणात रासायनिक विदारण त्या ठिकाणी घडून येतं. आणि अजून एक दिलेला भाग आहे यामध्ये की खडी निर्मिती उद्योगात कोणत्या प्रकारचं विदारण होतं. तर यांत्रिक आणि तांत्रिक ज्ञानाचा आणि बळाचा जोरावरती काय केलं जातं, खडी निर्मिती केली जाते आणि त्यावेळेस एक कायिक विदारण होतं असं आपण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. तर हे एक भाग त्यामध्ये आपण सांगू शकतो. आता पुढील भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे जैविक विदारण. अर्थात जैविक विदारण, जैविक शब्द आहे म्हणजे अर्थात सजीव प्राण्याद्वारे होणारं जे विदारण असतं, त्या क्रियांच्या परिणामामुळं खडकाचं विदारण होतं. यामध्ये जी वृक्ष असतात, ही वृक्ष, त्याचबरोबर वनस्पतींची मुळं ही खडकाची झीज प्रामुख्यानं करतात आणि मृदेमध्ये वृक्षांची मुळे प्रवेश करतात. त्यावेळेस आपण पाहतो की मुळे ही मोठमोठी होण्याचा प्रयत्न करतात, खडक फोडतात, भेगा रुंद करतात आणि शेवटी त्या फटी अधिक रुंद होऊन विलगीकरण घडून येतं. तर ही जैविक विदारणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे. आत्ता वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे शेवाळासारखी वनस्पती किंवा हरिता, दगडफूल यासारख्या वनस्पती आहेत, या काय करतात, त्या ठिकाणी जीवाणू आणि आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाशी निर्मित झाल्यानं त्याचं वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होते आणि जे रासायनिक आणि कायिकरित्या खडकांचा पृष्ठभाग भंग होण्यास मदत करतात, त्या प्रदेशामधील जीवसृष्टीच्या प्रमाणावरती जैविक विदारण हे अवलंबून राहतं. आता महाराष्ट्रात असे बरेच काही बिळात राहणारे प्राणी आहेत, फटी किंवा छिद्र करून विदारणाला चालना देतात, हे आपण त्या ठिकाणी सांगतो. आता या ठिकाणी तुम्हाला 2.9ची आकृती दिलेली आहे. एक मोठा खडक आहे आणि त्या खडकामध्ये झाड
हे उगवलेलं आहे आणि ते झाड मोठं झाल्यानं इथं जी काही भेग निर्माण झाली त्या भेगेतून हा खडक वेगळा झाला, अलग झाला, विलग झाला, म्हणजे विदारण क्रिया घडून आली असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. किंवा इथे किटाणू दिलेला आहे, जैविक घटक आहे, तो काय करतो, अशा पद्धतीचं जमीन पोखरतो. मग तुम्हाला माहीत आहे की जमिनीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पोखरणं हे चालू असतं आणि म्हणून ही एक विदारणाची क्रिया म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. चला आता पुन्हा या ठिकाणी जरा डोके चालवा, जरा विचार करा. ही ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, वाचूया आपण ती. हवामान घटक, खडकांचे प्रकार आणि संरचना या व्यतिरिक्त इतर कोणत्या घटकांचा विदारणावर परिणाम होतो याचा विचार करा असं म्हटलेलं आहे. तर हवामान, खडकांचे प्रकार, संरचना या व्यतिरिक्त जर पाहिलं तर प्राणी असतील, वनस्पती किंवा काही मानवाचे व्यवसाय असतात, तसेच प्रदूषण असेल, आम्लवर्षा असेल, यामुळं काय होतं, विदारणावर परिणाम होताना दिसत असतो आणि म्हणून ही एक बाब आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता पुढे पाहूया आपण. माहीत आहे का म्हणतात तुम्हाला, वाचूया आपण. विदारणाच्या प्रमाणात वेग वाढवण्यात हवा प्रदूषण सहाय्यभूत ठरते. वातावरणात कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम यांच्या ज्वलनातून रासायनिक घटक जसे नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी बाहेर पडतात. जेव्हा त्या रासायनिक घटकांची उष्णता व आर्द्रतेमुळं एकत्रीकरण होते तेव्हा त्यांचे आम्लात रूपांतर होते व ते एकमेकांवरती आम्लपर्जन्य स्वरूपामध्ये परत येतात. आता त्याच्या परिणामानं मोठ्या प्रमाणात काय होतं, काही प्रदेशात हानी झालेली आहे. काही प्रदेशामधील चुनखडक व संगमरवरापासून बनलेल्या ज्या काही ऐतिहासिक वस्तूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जगामधील महान स्मारकं, शिल्प याबाबत चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतातील ताजमहल आणि इजिप्तमधील स्पिंक्स यांचे नुकसान होतं आहे. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट माहीत आहे का तुम्हाला, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता पुढे जाऊन आपण पाहणार आहोत ते म्हणजे जैविक विदारण पाहिल्यानंतर आपण मानव निर्मित विदारण असं त्या ठिकाणी पाहूया. आता मानव हा सुद्धा एक जैविक कारक आहे आणि तो सुद्धा काय करतो, नैसर्गिक विदारणाची गती त्या ठिकाणी वाढवतो. विशेषतः मानव असा अनेक क्रिया करतो, अनेक गोष्टी करतो की ज्यामुळं विदारण घडून येतं. विशेषतः निसर्गतःच हजारो किंवा लाखो वर्ष ज्या गोष्टीला लागतील, विदारक क्रिया व्हायची म्हणजे काही आज उद्या होत नाही, तर त्याला हजारो लाखो वर्ष लागतात. परंतु मानवाची खनिज उत्खननाची क्रिया असेल, रस्ते बांधणं असेल, धरणं निर्माण करणं असेल किंवा इतर बांधकामासाठी असेल, इमारत बांधकाम असेल, यासाठी तो पृष्ठभागाचं काय करतो, विदारण करतो, झीज करतो. मोठमोठे तुम्ही पर्वत पाहिले, डोंगर पाहिले तर तिथं सुरुंग लावले जातात आणि विदारणाची क्रिया घडून येते. मग याशिवाय खडी निर्मितीचा उद्योग असेल किंवा भूपृष्ठ सपाटीकरण करणं असेल, रस्ते निर्मिती करणं असेल, विविध प्रकारची वाहतूक, यासाठी मानव मोठ्या प्रमाणावरती तंत्र आणि यंत्राद्वारे काय करतो, ही विदारणाची प्रक्रिया घडून आणतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण हे आपल्याला सांगता येईल. आपण हे वाचूया, करून पहा. खालील 3 वस्तू घ्या. कोणत्या 3? खडूचे 2 तुकडे घ्यायचेत, दुसरा काचेच्या 2 परीक्षणाळ्या घ्यायच्यात आणि 2 मेणबत्त्या घ्यायच्यात. आता काय करायचं आहे, घेऊन लख्ख सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी एक खडू आणि एक परीक्षा नळी उन्हामध्ये ठेवा. तेथे त्यास कुणी हलवणार नाही याची खात्री करा. एक मेणबत्ती पेटवा आणि काय घडते याचे निरीक्षण करा. 2 भांडी घ्या, त्यांना पाण्याने भरा. खडू आणि मेणबत्ती पाण्यात ठेवा. काय घडते याचे निरीक्षण करा. साहित्य सुमारे 6 तास उन्हात ठेवा, त्याचेही निरीक्षण करा.
तापलेल्या परीक्षा नळीवरती थंड पाणी ओता आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं म्हटलेलं आहे. तर प्रत्यक्षात तुम्ही ही कृती करून पहा. तुम्हाला हे जे काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चित स्वरूपानं काय होतील, मिळतील. आणि म्हणून ही कृती करणं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता विधारणाच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की 3 पदार्थ भिन्न अवस्थांना कसे प्रतिसाद देतात हे आपण पाहता येईल. आणि म्हणून उन्हामुळं परीक्षा नळी थंड पाण्यात ठेवल्यावर तडकते, मेणबत्ती काय होतं, या गोष्टी तुम्हाला सांगता येऊ शकतात. मला वाटतं की ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे. आता पुढं जाऊन पाहूया आपण. कायिक विदारणाचा दर या ठिकाणी दिलेला आहे आणि हा कायिक विदारणाचा दर पाहत असताना आपणाला इथं उच्च तापमान, मध्यम तापमान, कमी निम्न तापमान अशा पद्धतीचं तापमानाच्या 3 स्टेज दिलेल्या आहेत. त्यानंतर इथं सर्वाधिक पर्जन्य, मध्यम पर्जन्य आणि कमी पर्जन्य असं दिलेलं आहे. तर काय होईल आपण पाहावं लागेल. उच्च तापमान, सर्वाधिक पर्जन्य, इथं आपल्याला लिहावं लागेल कमी, तर कमी लिहावं लागेल. त्यानंतर इथं मध्यम पर्जन्य आणि इथं कमी पर्जन्य निर्माण होईल. त्यानंतर मध्यम तापमान यामध्ये कमी, कमी आणि मध्यम अशा पद्धतीची स्थिती आढळते. कमी निम्न तापमान आपण पाहतो तर त्या ठिकाणी खूप कमी पर्जन्य होईल, खूप कमी मध्यम पर्जन्य आणि खूप कमी अशा पद्धतीच्या 3 स्थिती आपणाला त्या ठिकाणी सांगता येतील. आता रासायनिक विदारणाचा जो दर आहे तो दर आपल्याला सांगता यायचा आहे. इथं सुद्धा वरीलप्रमाणे चार्ट दिलेला आहे. मग रासायनिक विदारण जर म्हटलं तर इथं तीव्र असा भाग आपल्याला घ्यावा लागेल. पर्जन्य कसं असेल, तीव्र स्वरूपाचं, मध्यम पर्जन्य, कमी पर्जन्य या ठिकाणी घेता येईल. मध्यम तापमान, सर्वाधिक पर्जन्य, इथं रासायनिक विदारणाचा दर हा मध्यम असेल. इथं मध्यम तापमान, मध्यम पर्जन्य जर असेल तर कमी विदारण होईल. मध्यम तापमान आणि कमी पर्जन्य जर असेल तर खूप कमी विदारण त्या ठिकाणी घडून येईल. आता कमी किंवा निम्न तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य जर असेल तर अर्थात कमीच होईल. मध्यम पर्जन्य या ठिकाणी खूप कमी आणि कमी आणि निम्न तापमान आणि पर्जन्य कमी जर असेल तर रासायनिक विदारणाचा दर जो आहे हा अतिशय कमी प्रमाणात होऊ शकेल हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. पुढे आपल्याला दिले जरा डोके चालवा. आता यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला सांगता येईल की जर प्रदेशाचं सरासरी वार्षिक तापमान 5 अंश सेंटीमीटर आणि वार्षिक पर्जन्यमान काय आहे त्या ठिकाणी 1000 मिलीमीटर आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मग विदारणाची तीव्रता आणि दर आणि प्रकार यावर खालील मुद्द्यांवरती तुम्ही वर्गामध्ये चर्चा करा असं म्हटलेलं आहे. तर आपण सांगू शकतो, पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की तेथे विदारण प्रामुख्यानं कोणते विदारण प्रामुख्यानं होईल. तर त्या ठिकाणी सरासरी तापमान 5 अंश दिलेलं आहे. हे तापमान कुठं आढळून येतं, एकतर शीत हवामानाचा प्रदेश किंवा ध्रुवीय उपध्रुवीय प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि त्या ठिकाणी कायिक विदारणाची प्रक्रिया होईल कारण तापमान अतिशय कमी, उष्णता कमी, त्यामुळं रासायनिक विदारण जवळजवळ अशक्य आहे. मात्र गोठणं आणि वितळणं या क्रिया आपण सुरुवातीला पाहिलेल्याप्रमाणे कायिक विदारण त्या ठिकाणी घडून येऊ शकतं. पुढचा प्रश्न दिलाय की असा प्रदेश जगाच्या कोणत्या भागात असेल. आता 5 अंश सेल्सिअस तापमान आणि 1000 मिलीमीटर पाऊस असणारा प्रदेश जर म्हटलं तर जगाचं ध्रुवीय उपध्रुवीय प्रदेशामध्ये बहुतांशी काळ जर तुम्ही पाहिला तर हिवाळा दीर्घकाळ असतात आणि उन्हाळ्याचा कालावधी अत्यंत कमी अल्प उन्हाळे असतात. उदाहरणार्थ कॅनडा, उत्तर युरोप, रशिया किंवा सायबेरियाचा प्रांत आपण म्हणूया, दक्षिण ऑस्ट्रेलिया भागामध्ये अशा प्रकारचा प्रदेश आपल्याला पाहावयास मिळतो.
आता पुढे आपल्याला सांगता येईल की जो भाग आहे अशा पद्धतीच्या विदारणाच्या प्रक्रिया काय होतात, घडून येतात आणि आपण त्याचा विचार या ठिकाणी करतो. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे की सांगा पाहू, ही अशाच पद्धतीची एक ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटीज दिलेली असताना पुढे जाते स्लाइड जरा. सांगा पाहू, तर आकृती 2.10 तुम्हाला दिलेली आहे. ती पाहायची आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. पाहूया आपण 2.10 ची आकृती जी आहे ती आकृती पाहिल्यानंतर आपणाला काय होईल, या ठिकाणी पुढच्या प्रश्नांचं उत्तर हे मिळू शकतं. आकृती अर्थातच विदारण प्रक्रियेला अनुसरून असणार आहे आणि याचा आपल्याला विचार करून ही गोष्ट या ठिकाणी सांगू शकतो आपण. हा आत्ता जरा डोके चालवा आपण भाग पाहिलेला आहे. आणि सांगा पाहू ही जी क्रिया आहे इथे एक तुम्हाला 2.10 ची आकृती दर्शवलेली आहे. काय दिलंय, सर्वात जास्त इथं हा खडकांची स्तर आहेत, रचना आहे. इथं हा भाग दिलाय, त्यानंतर हा जो दिलेला आहे हा आ दिलेला आहे, इथं ई दिलाय, ई दिलेला आहे, उ आणि उ. आता विचारलेला प्रश्न आहे, सर्वात जास्त विदारण कोणत्या खडक थराचे झाले आहे असं आपल्याला सांगता येईल. तर आपल्याला सर्वात जास्त विदारण इथं ई या खडक प्रकाराचे झालेलं आपल्याला दिसून येतं. प्रश्न दुसरा दिलाय, सर्वात कमी विदारण कोणत्या खडक थराचे झाले आहे. तर सर्वात कमी विदारण तुम्हाला आ या खडक प्रकाराचं झालेलं दिसतं, कारण याची उंची जास्त आहे. प्रश्न तिसरा दिलाय की विदारणातील फरकाचे कारण काय असू शकते. तर आपण सांगू शकतो की ई या खडकात अनेक तडे, तर तडे दिलेले दिसतात तुम्हाला आणि जोड आहेत, त्यामुळं या खडकाची प्रतिरोधक क्षमता जी असते कमी असते आणि जोड आणि तडे यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये कदाचित पाणी सहज जात असेल. पाणी सहज गेल्यामुळं पाणी जाणं, पाणी बाहेर पडणं यामुळं विदारण्याची क्रिया काय होतं, घडून येते. तर ही एक तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आपणाला सांगितलेली आहे. यानंतर विदारण प्रक्रियेत आपण जर पाहिलं तर प्रतिरोधक आणि हे अत्यंत महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ क्वार्टझाईट हा रूपांतरित खडक आहे, हा पोलादापेक्षा कठीण त्या ठिकाणी असतो आणि त्याचं रासायनिक विदारण हे सहजासहजी होऊ शकत नाही. परंतु कायिक विदारणाने हा खडक सहजपणे भंग पावतो. शुष्क परिस्थितीत सहजपणे चुनखडकाचे विदारण होत नाही, पण आर्द्र प्रदेशात ते सहजरित्या होते. शुष्क आणि निमशुष्क प्रदेश जो आहे इथं ग्रॅनाइट खडक सहजरित्या विदारित होत नाहीत, परंतु त्यामधील खनिजे हे रासायनिक विदारण प्रवण आहेत हे आपण सांगता येईल. आता ज्या खडकांचे थर उभे असतात ते सहजरित्या विलग होतात. तापमानातील बदल, दव, हिम, पाणी आणि वारा यांच्या क्रियांमुळे खडक तुटतात. या उलट क्षितिज समांतर थर असलेले खडक जे असतात ते सघन असतात आणि त्यामुळं त्यांचं विलगीकरण किंवा अपघटन होणं क्रिया ह्या फारशा प्रभाव त्या ठिकाणी पाडत नाहीत हे आपणाला सांगता येईल. त्याचबरोबर खडकांची जी संरचना असते त्या संरचनेवरती विदारणाचा कुठलाही परिणाम होतो. खडकामध्ये तडे असतील, जोड असतील तर विदारण सहज होतं. खडकातील कणांचा आकार जेवढा मोठा तेव्हा तेवढं त्याचं विदारणाची गती ही निश्चितपणे जास्त असते हे आपण सांगू शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे विदारणाचे महत्त्व. आता विदारण क्रिया ही नैसर्गिक असू शकते, मानवनिर्मित असू शकते, परंतु विदारणामुळं काय होतं, भूरूपे आणि मृदा यांची निर्मिती होते.
कारण शेवटी खडक झिजला फुटला तरच त्याची माती निर्माण होईल, भूरूपं वेगळ्या पद्धतीची निर्माण होतील आणि विदारणामुळं ची क्रिया जी असते ती अपक्षरणाची क्रिया घडते व त्या अवसादाचे वहन भरणामुळं संचयनाच्या काय होतं, विविध भूरूपांची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. तुम्ही पहा की विदारणाची जी क्रिया आहे त्यामध्ये संचयनातून मग त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, आपणाला शेतीसाठी महत्त्वाचा वाटतो, पुळण हे पर्यटन केंद्र बनतं, मैदान शेतीसाठी उपयुक्त आहे. तर हे शेवटी संचयनाच्याच भूरूपांची निर्मिती त्या ठिकाणी आहे. विदारणामुळं खनिज समृद्धी व एकत्रीकरण होतं. जास्त पावसाचा जो प्रदेश असेल तिथं अपक्षालन प्रक्रियेद्वारे क्षार व इतर पदार्थ मूळ खडकातून काय होतात, निघून जातात आणि यामुळं लोह असेल, ॲल्युमिनियम असेल, जे उपयुक्त खनिज आहेत ते वरच्या थरात येतात. उदाहरणार्थ जांभा खडक, बॉक्साईट हे अशा पद्धतीनं आढळून येतं. तर अशा पद्धतीनं आपण आज इथेच थांबूया. दुसरा व्हिडिओ मी पूर्ण करतोय. पुन्हा एकदा तिसरा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर लवकरच येईल. तुर्तास धन्यवाद. माझे व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील. धन्यवाद.